आज आम्ही निघणार होतो मदुराईमधून भारताच्या शेवटच्या टोकाकडे म्हणजेच रामेश्वरमला. हॅलो गाईज, मी तृप्ती. सकाळी हॉटेलमधून चेकआउट करून आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो. खरं सांगायचं तर मागचे 3 दिवस इडली सांबर खाऊन खूप कंटाळा आला होता आणि त्यातल्या त्यात मला महाराष्ट्रातल्या नाश्त्याची खूप आठवण येत होती. मग ब्रेकफास्ट करून आमची 3 तासाची जर्नी स्टार्ट झाली. जाताना वाटेतच फेमस पंबन ब्रिजवर थांबलो आणि समुद्राच्या निळाशार पाण्यावर उभा असलेला हा पूल आणि तिथून पाहणारे हे सगळं दृश्य खूपच अप्रतिम होतं. त्यानंतर आम्ही दुपारच्या जेवणासाठी हॉटेलकडे निघालो. हॉटेलच्या एंट्रन्सलाच अतिशय सुंदर रामायणातील युद्धप्रसंगीच्या डिझाईन्स लावल्या होत्या. हॉटेलमध्ये गेल्यानंतर आम्ही बुफे जेवण ट्राय केलं, ते खूप छान होतं. त्यानंतर आम्ही 3 तासाच्या प्रवासानंतर शेवटी हॉटेलमध्ये चेक इन केलं. थोडंसं आराम करून पुन्हा निघालो अग्नितीर्थमकडे. तर इथल्या पारंपरिक कथेनुसार अग्नितीर्थमच्या समुद्राचं पाणी पायावर घेऊन 22 पवित्र कुंडाचं पाणी अंगावर घेऊन मगच भगवान रामनाथ स्वामींचं दर्शन घ्यायचं, अशी इथली परंपरा आणि श्रद्धा आहे. अगदी आम्ही पण तसंच केलं आणि भगवान रामनाथ स्वामींचं दर्शन घेतलं. आम्ही दर्शन पास काढल्यामुळे दर्शन खूप लवकर आणि छान झालं. त्यानंतर थोडेसे फोटो काढून आम्ही निघालो शॉपिंगकडे. तिथलं शंख शिंपल्यांचं कलेक्शन खूपच अट्रॅक्टिव्ह होतं. तर असा होता माझा रामेश्वरम मधला दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चलो बाय.